चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। पैशांचा आणि संपत्तीचा मोह भल्याभल्याची नियती फिरवते, अशीच एक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे। संपत्तीच्या हव्यासापोटीच सुनेने सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं तपासात उघड झालंय। कुणालाही संशय येऊ नये यासाठी हिट अँड रनचा बनाव रचण्यात आला होता, मात्र चाणक्य नागपूर पोलिसांच्या तपासात हा बनाव उघड झाला। नागपूरमध्ये गेल्या 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता। सुरुवातीला हा अपघात असल्याचं दिसत असलं तरी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। हा अपघात नसून त्यांना सुपारी देऊन चिरडण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी त्यांची सून अर्चना पुट्टेवार यांनीच दिल्याची माहिती समोर आली आहे। 300 कोटींच्या संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनं सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं तपासात उघड झालंय। नवऱ्याच्या कारच्या चालकालाच सुनेनं सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली होती। 1 कोटी रुपयांच्या सुपारीसोबतच बारचं लायसन्स आणि बारसाठी जागा देण्याचं आमिष या चालकाला अर्चना पुट्टेवार यांनी दिलं होतं। अर्चना पुट्टेवार ही गडचिरोलीत सरकारी नोकरीत कार्यरत होती। या प्रकरणी अर्चना पुट्टेवारसह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ये प्रॉपर्टी उनके इस ताबे में आए, वो इसको लेना चाहती थी, इसका मूल कारण अभी तक ये सामने आया। नागपूर पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या कसून तपासामुळे या प्रकरणाचं गूढ उकललं गेलं। पुढे एक महत्त्वाची बातमी। पेट्रोल पंपावर असताना मोबाईलवर बोलू नये अशा सूचना दिलेल्या असतात, मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास एखादी भीषण घटनाही घडू शकते आणि छत्रपती संभाजीनगर शहरात अशीच एक घटना घडली, मात्र सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात पेट्रोल पंपावर एका दुचाकीस्वार दुचाकीत पेट्रोल भरत असताना त्याच्या खिशात असलेली मोबाईलची रिंग वाजली। पेट्रोल पंपावरील कर्मचारी दुचाकीच्या टाकीत पेट्रोल भरत असतानाच या दुचाकीस्वारानं मोबाईलवर आलेला फोन उचलला आणि यानंतर काही क्षणातच अचानकपणे आगीचा लोळ उसळला। दुचाकीला आग लागल्याचं पाहताच या दुचाकीस्वारानं पेट्रोल पंपाबाहेर ही दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला। अचानकपणे पेट्रोल पंपावर दुचाकीला आग लागल्यानं खळबळ उडाली। याचवेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत फायर एक्सटिंग्विशरचा वापर करत या दुचाकी लागलेली आग विझवली। ही आग वेळीच आटोक्यात आणल्यानं भीषण दुर्घटना घडली असती। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जाताना खबरदारी घेण्याची गरज आहे। पेट्रोल पंपावर मोबाईल उचलू नका। पेट्रोल पंपावर असल्यास पेट्रोलची वाफ पेट घेते, जवळच्या धातूच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह निर्माण करू शकते, त्यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर टाळा। बारामती लोकसभेच्या आखाड्यात थोरल्या साहेबांनी दादांना चितपट केलं। आता विधानसभेला ही बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची उभे राहणार असल्याची चर्चा जोर धरू लागली। मंगळवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी शरद पवारांनी साहेबांनी आमचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आम्ही कळू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं। वादा तोच पण दादा नवा ही एक आम्ही सूत्र या ठिकाणी अवलंबलेलं। बारामतीत चांगलेच ऍक्टिव्ह झाले। दर मंगळवारी युगेंद्र पवार बारामतीत दौरा करत जनता दरबार भरवतात। त्यांच्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे आता रिंगणात एंट्री होऊन ते विधानसभेला अजित पवारांविरोधात लढणार का याची चर्चा रंगली। निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं 10 पैकी 8 जागा जिंकण्याचा पराक्रम केला आणि याच यशाच्या 25व्या वर्धापन कार्यक्रमात करण्यात आलं। यावेळी पंतप्रधान मोदींच्या टीकेचाही चांगलाच समाचार घेण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या। त्यातल्या आपल्या सभेत अजित पवार मंचावर असताना नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख भटकता आत्मा असा केला होता। त्यावरून पंतप्रधान मोदींवर बरीच टीका झाली होती। शरद पवारांनी त्यावेळीही त्यांना तसंच आता वर्धापन दिनाच्या मेळाव्यातही उत्तर दिलं की कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो। हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला शोधणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे। लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरही मोदींच्या भटकती आत्मा वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापलेलंच पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकांच्या काळात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर जोरदार टीका केली। पुण्यातील एका सभेत अजित पवारांसमोरच मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला। मोदींच्या या वक्तव्यावरून सुरू झालेलं राजकारण शमलेलं नसल्याचं दिसून येतं।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 25व्या वर्धापन दिन मेळाव्यातही शरद पवारांनी मोदींच्या टीकेचा उल्लेख करत प्रतिटोला हाणलाय. कायम भटकत राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा इशाराच पवारांनी दिला. यावरून संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. चंद्राबाबू आणि नितीश कुमारांचा उल्लेख करत राऊतांनी टोला लगावलाय. केंद्र सरकार में जो दो अतृप्त आत्माएं हैं, चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार, पहला आप उस अतृप्त आत्मा के समाधान करो. अमितभाईंना भटकती आत्मा शांत करण्याचं तंत्र अवगत आहे. ती आत्माचा त्रास काही दिवस होऊ शकेल, त्याच्या पुढे होणार नाही. निवडणुका संपल्या तरी विधानसभा निवडणुकांपर्यंत भटकती आत्माचा जप सुरू राहण्याची चिन्ह आहेत. शरद पवारांच्या पक्षानं लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. या विजयानंतर नगरमध्ये मोठ्या जोशात पवारांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मात्र या वर्धापन दिनी जयंत पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभेतील घवघवीत यशानंतर शरद पवारांच्या पक्षाचा अहमदनगरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी बोलताना सामूहिक प्रयत्नांमुळेच पक्षाला चांगलं यश मिळाल्याचं रोहित पवारांनी यावेळी म्हटलंय. तर यापुढे आपण 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. किंग मेकर आहे, मी सेनापती आहे. अहो, 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही. जे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझे महिने 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित. आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा. काय असेल ते शरद पवार साहेबांना, जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा. म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा. इट्स अ कॉम्प्लिमेंट. उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वाह, काय पक्ष आहे तुमचा, किती लोकशाही आहे. जयंत पाटलांचा नेमका रोख कुणाकडे आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. महाविकास आघाडीला 48 पैकी 30 तर सत्ताधारी महायुतीच्या वाट्याला अवघ्या 17 जागा आल्या. महाविकास आघाडी 13 जागा मिळवत काँग्रेसला चांगलं यश मिळालंय. मात्र पक्षात फूट पडलेली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही चांगलं यश मिळवलं. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 जागा जिंकल्या. हाच धागा पकडत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेत. काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात, तशी त्यांची पण आहे. पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाली. ठाकरेंच्या मेहनतीबाबत सर्टिफिकेट देत असताना चंद्रकांत पाटील आपल्या जुन्या मित्राला सल्ला द्यायलाही विसरले नाहीत. उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण, हाताशी काय लागलं. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे एनडीए सोबत येतील असा दावा करण्यात येतोय. त्याच दृष्टीनं चंद्रकांत पाटील यांनी कौतुक करत जुन्या मित्राला साथ घातलीय का असा सवाल उपस्थित होतोय. यानंतर बघूयात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 8 जून पासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं. उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली असं असतानाही जरांगेंनी उपचारासाठी नकार दिला. मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला सकल मराठा समाजाने आपली भूमिका पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली. यावेळी सकल मराठा समाजाने शरद पवारांना मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्याची विनंती केली. या राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन मराठा समाजाबाबत राज्यकर्त्यांची असलेली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी. शरद पवारांनी नेतृत्व करण्यास नकार दिल्यास आंदोलनाचा इशाराही सकल मराठा समाजाने दिलाय. या नेत्यांच्या दारासमोर आम्ही थालीनाद आंदोलन, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं या राज्यकर्त्यांच्या घरासमोर करू असा इशारा आम्ही त्या ठिकाणी त्यांना देतो. आरक्षणाचा प्रश्न निकाली काढल्यास पवारांसोबत राहू अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. राज्यातील सर्व खासदार आमदारांना आव्हान करतो की आपण सर्वांनी एकत्रितरित्या आंतरवली सराटी या ठिकाणी जाऊन मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या संदर्भात आपला पत्रव्यवहार करावा. जरांगेंचं आंदोलन सरकारनं सोडवलं नाही तर पुढील भूमिका घेण्याचा इशाराही सकल मराठा समाजानं सरकारला दिला. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण अस्त्र उगारलंय. सगळे सोयरीची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगेंनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलंय. जरांगेंच्या उपोषणाचा हा 4था दिवस आहे. उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालवली आहे. गेल्या 3 दिवसात सरकारनं कुठलाही संवाद साधला नसल्याचं जरांगेंनी सांगितलं. यावेळी जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केला. दाढीगुडी लावत असतील मराठ्याला, गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखाद्या असा अंदाज दिसतोय. मग उपचार घेणार नसल्याच्या भूमिकेवर जरांगेंनी ठाम असल्याचं सांगितलं. त्यांना जर मराठ्याची माया असती 4-4 दिवस उगूच दिले नसते. काय सरकार ह्या विषयामध्ये मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणं
त्यांना काही फॅक्ट समजावून सांगणं हे करणारच आहे, करेल. आता जरांगेंच्या आंदोलनावर सरकार काय तोडगा काढणार हे पाहावं लागेल. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अनेक वेळा संघर्ष झडलाय. आता लोकसभा निवडणुकीनंतर हे नेते आमने सामने आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला आणि त्यावरूनच आता भुजबळ विरुद्ध जरांगे यांच्यातील वादाची ठिणगी जी आहे ती पडली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसलाय. आता या पराभवामागची एक कारण पुढे येऊ लागली आहे. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसल्याचं महायुतीच्या नेत्यांनी मान्य केलंय. मात्र छगन भुजबळांनी तो दावा फेटाळून लावलाय. भुजबळांनी महायुतीच्या नेत्यांचा तो तर्क दुडकावून लावतानाच मनोज जरांगे पाटलांचं नाव न घेता शरसंधान साधलं होतं. भुजबळांच्या या टीकेचा मनोज जरांगे पाटलांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचा मोठा फटका विशेषतः मराठवाड्यामध्ये संभाजीनगरची जागा सोडून सर्वच जागेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बसला. विदर्भात काही तो वाद नव्हता. तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले. हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता. काही काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडले. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा हत्यार उपसलंय. या पार्श्वभूमीवर जरांगेंविरुद्ध भुजबळ या संघर्षाला धार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये खणाखणी झाली होती. हा वाद अद्याप संपलेला नसतानाच आता पुढील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने सामने आले. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह आहे. ठाकरेंच्या पक्षानं मुंबई आणि कोकण पदवीधर त्याचबरोबर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले. यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरेंच्या पक्षानं नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मधला उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी केली आहे. उभाटानं त्यांचे उमेदवार मागे न घेतल्यास मुंबई शिक्षकचा उमेदवार काँग्रेस कायम ठेवणार असा इशाराच त्यांनी दिलाय. आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर चारही जागा आपल्याला सहजतेने जिंकता येतात. अजूनही काही वेळ गेलेला नाही. उद्या विड्रॉलची आखरी तारीख आहे. ज्या जागा परंपरागतरित्या शिवसेना लढते, शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे. त्या जागा लढणं आजपासून नाही तर आधीपासून शिवसेना या मतदारसंघावर काम करते. लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेस आणि उभाटामधले मतभेद समोर आल्याचं दिसून येतं. राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्ष सज्ज झालेले आहेत. मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं नाशिकमध्ये हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. हो, हाय व्होल्टेज ड्रामा. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सध्या चांगलीच या ड्राम्यामुळे गाजते. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी सांधर्म्य असलेले अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. अपक्ष उमेदवार संदीप गुळवे आणि अपक्ष किशोर दराडे यांची माघार करताना महाविकास आघाडी आणि महायुतीची चांगलीच दमछाक झाली. महाराष्ट्राच्या बाहेर त्याला घेऊन जाण्यात आलं होतं. इथून रात्री आमच्या सोर्सने त्या ठिकाणावर त्यांनी विनंती केली. त्यानुसार आम्ही त्यांना नाशिकमध्ये आणलं. 2 दिवस कुठे होते? आम्ही बाहेर होतो. कुठे? महाराष्ट्राच्या बाहेरच होतो. माघार घेतली. का बरं? सोयीच्छेने. अर्ज का भरला होता? अर्ज बी सोयीच्छेनेच भरला. त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यांनी का माघार घेतलं, कशाने माघार घेतलं माहीत नाही आहे. आम्ही तर आमच्या उमेदवाराचा प्रचार करतो. उमेदवाराचा फॉर्म स्क्रुटिनीमध्ये कसा व्यवस्थित होईल तो बघतोय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत होत असलेल्या या ड्राम्याचं लोण शिक्षक मतदारसंघापर्यंत झिरपल्याचं दिसून येतं. आता या मतदारसंघातील शिक्षक कुणाच्या पारड्यात मतं टाकतात याची उत्सुकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा समारोप नागपुरात पार पडला आणि यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. याच दरम्यान सरसंघचालकांनी भाजपला विविध मुद्द्यांवरून कानपिचक्या दिल्यात. खऱ्या सेवकाला कधीही अहंकार नसतो असं वक्तव्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी यावेळी केलं. वो कर्म करता है लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता. उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया और वही सेवक कहलाने का अधिकारी रहता है. मणिपूरमधील हिंसाचाराबाबत भागवत यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है. उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है. कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है. लोकसभा निवडणुकांच्या काळात झालेल्या द्वेषपूर्ण प्रचारावरून ही भागवतांनी खडेबोल सुनावले. जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा, 2 गट बटेंगे,
आपस में शंका संशय उत्पन्न होगा, इसका भी ख्याल नहीं रखा गया। टेक्नोलॉजी का सहारा करके असत्य बातें परोसी गई। भागवत यांनी सत्ताधाऱ्यांना कानपिचका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपला बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळे मित्र पक्षांच्या मदतीनं भाजपनं एनडीएचं सरकार स्थापन केलं। एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 24 तासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनी सत्ताधाऱ्यांना कानपिचके दिले। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली। वर्षभरानंतरही मणिपूर पेटलेला आहे असं म्हणत भागवतांनी सरकारला खडेबोल सुनावले। हाच धागा पकडत संजय राऊतांनी भागवतांना सरकारला खाली खेचण्याचं आवाहन केलं। जे अहंकार बाळगतायत, आशीर्वाद कशाला देत आहे मग सरकार? मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते? मोहनजी आमचे सर्वांचे काही म्हणूया पण पालक आहे, त्या पालक भूमिकेतून त्यांनी असं काही म्हटलं असेल तो त्यांचा अधिकारी आहे। मोहनजी म्हणाले ते खरं आहे की चिंतन केलं पाहिजे। एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही तासात भागवतांनी सरकारला कानपिचके दिले, त्यामुळे यावरून विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे। जे पी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जो आहे तो संपलाय। नुकतंच एनडीए सरकारमध्ये नड्डा यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आणि त्यामुळे लवकरच भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावं शर्यतीत होती। मात्र मोदींनी पुन्हा धक्कातंत्र वापरलं। या सगळ्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं ही नावं मागे पडलीत। त्यामुळे आता आणखी काही नावं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत। ओम माथुर, सुनील बन्सल, विनोद तावडे यांची नावं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आघाडीवरती आहेत। त्यातच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातून म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवणार असल्याची चर्चा आहे। RSS कधी राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा अशा गोष्टींमध्ये RSS फक्त चांगलं व्यक्तिमत्व घडून राजकारणामध्ये त्यांनी देशसेवा करावी एवढा भाव घेऊन काम करते। ओम माथुर, सुनील बन्सल, विनोद तावडे यांची नावं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत असली तरी एखादं वेगळं नावही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। देशात एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे। एनडीए सरकारमध्ये भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची जबाबदारी जी आहे या खात्याची जबाबदारी मिळाली। त्यातच नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानं भाजपकडून नव्या अध्यक्षांचा शोध आता सुरू झाला। भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विविध नावांची जोरदार चर्चा रंगली आहे। भाजपकडून ओम माथुर, सुनील बन्सल यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे। अध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याबद्दल मोठं विधान केलंय। आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे। खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जातात। ते काहीही झाले तर मोठेच होतील। विनोद तावडेजींनी आपलं कर्तृत्व केंद्रात जाऊन सिद्ध केलं आहे। भाजपच्या कार्यशैलीबाबतही चंद्रकांत पाटलांनी सूचक विधान केलंय। एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळतं। चंद्रकांत पाटील यांनी विनोद तावडेंना मोठी जबाबदारी मिळू शकते असं वक्तव्य केलं। मात्र तावडेंना ही जबाबदारी केंद्रात मिळणार की राज्यात मिळणार याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। महाराष्ट्र भाजपमध्ये काही बदल होणार का याविषयी चर्चा रंगल्यात। सुमारे 2 ते 2.5 महिन्यांच्या रणधुमाळीनंतर अखेर 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले। यात भाजपला अपेक्षित यश मिळू शकलं नाही। भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी भाजप प्रणित एनडीएने मात्र बहुमत मिळवलं। त्यामुळे देशात आता एनडीए सरकार स्थापन झाले। रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सुमारे 72 मंत्र्यांनी शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला सुमारे 8,000हून अधिक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं होतं। राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं। मात्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र या सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं। त्यामुळे मनसेमध्ये याबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे। साहेबांना निमंत्रण आले की नाही तेच चांगल्या प्रकारे सांगू शकतात। मला कल्पना त्या गोष्टीची, पण याची नोंद मात्र केंद्रीय पक्षांनी घेतली पाहिजे। आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा असं होऊ नये याची काळजी तर घ्यावी लागेल। राज ठाकरेंनी 13 जूनला मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। त्या बैठकीत या निमंत्रणाविषयीची खतखत बाहेर येणार का हे पाहावं लागेल। लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला यश मिळालं नाही आणि या पराभवाची जबाबदारी जी आहे ती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकारली। सरकारमधून मोकळं करण्याची मागणी फडणवीस यांनी भाजपच्या नेतृत्वाकडे केली।
यानंतर फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची दोनदा भेट घेतली. या भेटीत फडणवीसांना तुर्तास पदावर राहण्याचे निर्देश शहांनी दिले. शहांच्या भेटीनंतर मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांनी आपण पळणारे नसून लढणारे आहोत असं विधान केलं. यावरूनच संजय राऊतांनी फडणवीसांना चॅलेंज दिलं. ईडी, सीबीआई, पुलिस, इनकम टैक्स एक बाजू में करो और मैदान में आकर दिखाइए. हमारे सामने 1 मिनट आप मैदान में नहीं दिखे. लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम संपला. मात्र काही महिन्यांवर विधानसभेचं मैदान आहे. त्यामुळेच की काय नेते मंडळींकडून एकमेकांना चॅलेंज दिलं जात आहे. राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि या पावसामुळे अनेक भागांमधील नद्यांना पाणी आलंय. रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. या पावसामुळे राज्यातील बळीराजा सुखावला. राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ शहराजवळील घरडी नदीवरील पुलाचं काम चालू असल्यामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी पूल जो आहे तो वाहून गेलाय आणि यामुळे शिरूर अनंतपाळ उदगीर राज्यमार्ग पूर्णपणे बंद पडलाय. तर जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचं दिसून येतंय. जालन्यातील शेतांना तळ्यांचं स्वरूप आलं होतं. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे कोथळा गावाचा संपर्क तुटला. जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात तसंच दुकानात पाणी शिरलं. यामुळे दुकानातील साहित्यांचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या या ढगफुटी सदृश्य पावसाने खामगाव शहरात प्रचंड नुकसान झालंय. सोलापूर शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता खचलाय. शहरातील निराळे वस्ती ते अरविंद धामकडे जाणारा रस्ता सततच्या पावसामुळे खचलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पाऊस होतो आहे आणि या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे दुष्काळानं होरपळणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. पुणे शहरात मागील 4 दिवसात मुसळधार पाऊस झाल्यानं उजनी धरणात 4 दिवसात 4.88% पाणीसाठा वाढलाय. यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात 2.2 TMC ने वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात उणे 29.94 TMC इतका पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन येवती तलाव हा पावसाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेनं भरला. पंढरपूर आणि माढा तालुक्यातील सुमारे 150 खेड्यांना येवती तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. येवती तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानं 150 खेड्यातील नागरिकांची तहान आता भागली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने तेरणा नदी वाहू लागली. दुधडी भरून नदी वाहू लागल्यानं तेरणा धरणात पाणीसाठा वाढणार आहे. तेरणा धरणात पाणीसाठा वाढल्यानं धाराशिव शहरातील पाणी टंचाईचं संकट दूर होईल. मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोड इथल्या गलाठी नदी वाहू लागली. या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकऱ्यांच्या गुराढोरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. तर मंडळी, ह्या होत्या आतापर्यंतच्या 100% बातम्या. उद्या पुन्हा एकदा भेटूयात, कारण घडामोडी उद्या दिवसभरात परत एकदा वेगाने घडलेल्या असतील, ज्या आपण ब्रेकलेस आणि ब्रेथलेस पद्धतीने या 100% बातम्यांमध्ये जाणून घेऊ. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.